हॅलो स्टुडंट्स, माय नेम इज अनम. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजचा हा आपला 7th लेक्चर आहे. आणि स्टुडंट्स, हे लेक्चर जे आहे, हे लेक्चरमध्ये आपण डेटा इंटरप्रिटेशन या युनिटचे सर्व आणि सगळे क्वेश्चन्स आपण हे युनिटमध्ये कव्हर करणार आहे, हे लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. आणि स्टुडंट्स, हे लेक्चरमध्ये आपण टॉप 30 MCQs ॲज वेल ॲज प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघणार आहे. आणि स्टुडंट, जर तुम्ही हा व्हिडिओ फॉलो केले तर मी तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्हाला 10 मार्क्स कंपल्सरी फिक्स तुम्हाला 10 मार्क्स मिळणार आहे. सो स्टुडंट्स, जसं की तुम्हाला माहितीच आहे, तुमची परीक्षेला कमी दिवस बाकी आहे आणि तुमची परीक्षासाठी आणि तुमची हेल्प करण्यासाठी आम्ही टेस्ट सिरीज लॉन्च केले आहे. हे टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला दररोज एक एक टेस्ट मिळणार आहे. हे टेस्ट मध्ये तुमची खूपच छान प्रॅक्टिस होणार आहे. आणि जर तुम्ही हे टेस्ट पण सॉल्व केले तर तुमची परीक्षेसाठी मोर दॅन सफिशियंट आहे. सो स्टुडंट्स, हरी अप, ग्रॅब दिस अपॉर्च्युनिटी आणि हा कोर्स आणि हा टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरमध्ये मेसेज करायचा आहे. सो स्टुडंट्स, लेट्स बिगिन विथ द व्हिडिओ. The following table shows unit cells of TT950 motorcycles in 6 European countries over a 6-month period. Use this information to answer questions. So students, लक्षात ठेवा तुम्ही, आणि हा प्रश्न 2011 मध्ये आला होता, कृपया तुम्ही लक्षात ठेवा. हे बघा, आपल्याला काय टेबल फॉर्म मध्ये आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन गिवन आहे. ओके, हे बघा काय TT950 मोटरसायकलची काय सेल्स विक्री किती झाली डिफरंट युरोपियन कंट्रीज मध्ये. ओके, हे बघा, जर्मनी, UK, फ्रान्स, बेल्जियम, हे सगळे कंट्रीज मध्ये डिफरंट मंथ मध्ये, जसं जान, फेब, मार्च, एप्रिल, मे, जून, हे मंथ मध्ये किती हे मंथ्स आपल्याला गिवन आहे आणि हे मंथ्स मध्ये किती विक्री झाली, ही आपल्याला हे टेबल मध्ये सगळे इन्फॉर्मेशन गिवन आहे. आणि हे टेबल वर बेस्ड आपण काय सम क्वेश्चन सॉल्व करणार आहे. सो फर्स्ट क्वेश्चन इज, what percentage of the overall total was sold in Germany? ओके, सो स्टुडंट्स, हे बघा, आपल्याला काय फाइंड करायचं आहे. तुम्ही क्वेश्चन रीड करा आणि अगेन अँड अगेन रीड करा तुम्ही. ओके, जर तुम्ही अगेन अँड अगेन रीड करणार आहे तर तुम्हाला अंडरस्टँड होईल पाहिजे काय तुम्हाला गिवन आहे, काय आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, सो लक्षात ठेवा तुम्ही. आणि इथे बघा काय आहे, आपल्याला पर्सेंटेज फाइंड करायचा आहे. ओके, कोणाचा आहे बघा, ओव्हरऑल टोटल वॉज सोल्ड इन जर्मनी. जर्मनीमध्ये किती ओव्हरऑल किती विक्री झाली हे आपल्याला फाइंड करायचं आहे. सो स्टुडंट, हे बघा, आपल्याला पर्सेंटेज फाइंड करायचं आहे. ओके, हे बघा काय येणार आहे, टोटल सेल्स इन जर्मनी अपॉन ओव्हरऑल टोटल इंटू, हे बघा आपल्याला काय गिवन आहे, पर्सेंटेज. ओके, हे बघा आपल्याला काय गिवन, काय फाइंड करायचं आहे, आपल्याला पर्सेंटेज म्हणजे काय, हे बघा आपण काय करणार आहे, मल्टिप्लाय बाय 100%. ओके, सो स्टुडंट, लक्षात ठेवा तुम्ही, आणि मी तुम्हाला सम ट्रिक पण शिकवणार आहे. ओके, सो तुम्ही लक्षात ठेवा इथे. हे बघा, टोटल सेल इन जर्मनी. सो टेबल मध्ये बघा तुम्ही, जर्मनी मध्ये टोटल किती सेल झाली हे बघा तुम्ही, 296. ओके, टोटल हे आपल्याला टोटल चा कॉलम गिवन आहे, किती आहे जर्मनीमध्ये, 296. मग इथे काय येणार, टोटल सेल इन जर्मनी 296 डिवायडेड बाय, ओके, ओव्हरऑल टोटल आपल्याला गिवन आहे. हे बघा तुम्ही, हे काय ओव्हरऑल टोटल आहे, किती आहे, 1166. ओके, इंटू 100%. ओके, सो स्टुडंट्स, 296 डिवायडेड बाय 1166 काय होणार आहे, 0.2538. ओके, इंटू 100%, मग काय होणार आहे, 25.38%. ओके, हे बघा तुम्ही राउंड करा, हे काय होणार आहे, 25.8%. ओके, मग ओव्हरऑल टोटल सोल्ड किती झाली, किती विक्री झाली जर्मनीमध्ये,
25.8. मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन सी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. What percentage of the overall total was sold in May? ओके, इथे बघा आपल्याला काय फाइंड करायचं आहे क्वेश्चन मध्ये. मे मध्ये किती, ओव्हरऑल किती विक्री झाली हे पर्सेंटेज मध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे. इथे बघा तुम्ही व्हॉट पर्सेंटेज. ओके, म्हणजे काय आपल्याला पर्सेंटेज मध्ये फाइंड करायचं आहे. किती मे मध्ये किती विक्री झाली आपल्याला हे फाइंड करायचं आहे. ओके ओके, सो स्टुडंट्स इथे बघा आपण काय सम ट्रिक पण यूज करणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये हे बघा तुम्ही, पर्सेंटेज इज इक्वल्स टू टोटल सेल इन मे डिवायडेड बाय, तसंच प्रिव्हियस लेक्चर प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये आपण जसं केलंय तसंच आपण इथे बघा, इथे पण आपण करणार आहे ओव्हरऑल टोटल इंटू 100%. ओके, टोटल सेल्स इन मे किती आहे? टोटल सेल इन मे हे बघा तुम्ही टेबल मध्ये बघा किती आहे ओव्हरऑल टोटल सेल किती आहे महिन्यात मध्ये. हे बघा तुम्ही किती आहे 208. ओके, किती आहे 208. मग इथे काय येणार आहे 208 डिवायडेड बाय ओव्हरऑल टोटल काय हे बघा 1166 इंटू 100%. ओके, 208 अपॉन 1166 काय होणार आहे 0.1783 इंटू 100%. मग हे काय होणार आहे 17.83%. ओके, हे तुम्ही राउंड फिगर करा, मग काय येणार आहे 17.9. ओके, म्हणजे किती ओव्हरऑल किती टोटल विक्री झाली महिन्यात मध्ये किती 17.9%. ओके, सो स्टुडंट्स हे बघा फक्त आपण काय केले, आपण फॉर्म्युला तयार केले आणि काय फक्त आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले. ओके, हे बघा किती सिंपल आहे है ना. मग हे बघा आन्सर काय येणार, करेक्ट ऑप्शन काय येणार ऑप्शन ए 17.9%. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Which month showed the biggest increase in total sales from the previous month? Okay, so students हे बघा आपल्याला हे क्वेश्चन मध्ये काय फाइंड करायचं आहे, which month showed the biggest increase in total sold from the previous month. ओके, आपल्याला असं मंथ फाइंड करायचं आहे ज्यामध्ये काय जास्त विक्री झाली. ओके, हे आपल्याला किती मोठी विक्री झाली. ओके, हे आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, बिगेस्ट इन्क्रीज किती झाली, कोणत्या महिन्यात मध्ये झाली आपल्याला हे फाइंड करायचं आहे. ओके, सो स्टुडंट इथे बघा तुम्ही टेबल मध्ये हे बघा फेब टू जॅन. ओके, फेब मध्ये किती झाली 190. ओके, 190 मायनस 176 म्हणजे किती येणार आहे 14. ओके, म्हणजे जॅन टू फेब मध्ये किती इन्क्रीज झाली 14 सेल्सची इन्क्रीज झाली. तसेच आपण मार्च टू फेब. ओके, म्हणजे आपण काय कंपेअर करणार आहे प्रिव्हियस मंथ मध्ये किती झाली आणि करंट मंथ मध्ये किती झाली हे आपण काय करणार आहे कंपेअर करणार आहे. ओके, हे बघा मार्च मध्ये किती झाली विक्री टोटल 179 आणि फेब मध्ये किती 190. मग काय येणार आहे -11 म्हणजे काय इथे काय विक्री काय झाली कमी झाली विक्रीमध्ये. ओके, तसेच आपण मार्च आणि एप्रिल. ओके, एप्रिलला आपण काय करणार आहे मार्च मंथ साठी काय करणार आहे कंपेअर करणार आहे. ओके, मग इथे काय येणार आहे एप्रिल टू मार्च. ओके, हे बघा तुम्ही एप्रिल मध्ये किती विक्री झाली 206 मायनस मार्च मध्ये 179. ओके, 206 मायनस 179 किती होणार आहे 27 म्हणजे ती काय एप्रिल मध्ये किती विक्री झाली 27. ओके, तसेच आपण काय करणार आहे मई मंथला एप्रिल साठी आपण काय कंपेअर करणार आहे. ओके,
हे बघा काय होणार आहे, मे टू एप्रिल काय होणार आहे, मे मध्ये किती विक्री आहे टोटल 208 मायनस एप्रिल मध्ये किती आहे 206, मग किती होणार आहे 2, ओनली किती 2 सेल्सची विक्री, 2 सेल्स झाले ओके, आणि 2 विक्री झाली मोटरसायकलची. तसेच आपण काय करणार आहे जून महिन्यातला, जून आणि मे, जूनला मे पासून आपण काय करणार आहे कंपेअर करणार आहे ओके. हे बघा तुम्ही जून टू मे ओके, किती आहे जून मध्ये 207 मायनस मे मध्ये किती आहे 208, म्हणजे काय येणार आहे -1 ओके. म्हणजे हे बघा हे हे आणि हे काय मायनस मध्ये आहे, म्हणजे काय विक्री काय झाली कमी झाली विक्रीमध्ये ओके. आणि हे बघा जास्त विक्री कोणत्या महिन्यात मध्ये झाली एप्रिल मध्ये ओके. हे बघा किती 27 मोटरसायकलची विक्री झाली ओके. मग काय येणार आहे करेक्ट ऑप्शन, कोणत्या महिन्यात येणार आहे आणि कोणता मंथ येणार आहे एप्रिल ओके. मग एप्रिल मध्ये किती विक्री झाली 27 मोटरसायकलची विक्री झाली. मग इथे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन डी एप्रिल. नेक्स्ट क्वेश्चन, what percentage of the monthly total was sold in the country that had the maximum sales in February? Okay, so students हे बघा तुम्ही, this is again very interesting question आणि लक्षात ठेवा तुम्ही. हे बघा आपल्याला इथे काय फाइंड करायचं आहे, अगेन what percent म्हणजे आपल्याला काय what percent आहे, म्हणजे आपण काय करणार आहे आपली ट्रिक अप्लाय करा, काय इंटू 100 करणार आहे आपण इथे ओके हे क्वेश्चन मध्ये. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे द मंथली टोटल वॉज सोल्ड इन द कंट्री दॅट हॅड मॅक्सिमम सेल्स इन फेब्रुवारी, म्हणजे काय फेब महिन्यात मध्ये किती मॅक्सिमम सेल किती झाली हे आपल्याला काय टेबल मध्ये. मग आपण फर्स्ट काय करणार आहे, आपण फॉर्म्युला तयार करणार आहे ओके. हे आपली फर्स्ट ट्रिक ओके. हे बघा पर्सेंटेज काय येणार आहे इज इक्वल्स टू मॅक्झिमम सेल्स ओके. हे बघा आपल्याला हे गिवन आहे क्वेश्चन मध्ये, मॅक्झिमम सेल्स इन फेब डिवायडेड बाय टोटल सेल्स इन फेब इनटू ओके पर्सेंटेज म्हणजे आपण काय करणार आहे इंटू 100% ओके. सो स्टुडंट्स हे बघा हे कॉलम मध्ये बघा फेब मध्ये काय मॅक्झिमम सेल किती झाली ओके. लार्जेस्ट नंबर काय ते बघा तुम्ही, लार्जेस्ट नंबर काय 47, म्हणजे मॅक्झिमम सेल किती झाली फेब मध्ये 47. मग इथे काय येणार 47 डिवायडेड बाय टोटल सेल्स इन फेब. टोटल सेल किती झाली हे बघा, हे आपल्याला अगेन गिवन आहे किती आहे 190 इंटू 100 ओके. 47 अपॉन 190 केले तर आपल्याला काय मिळेल 0.247 इंटू 100%. मग इथे काय येणार 24.7% ओके. हे बघा किती सिंपल आहे, आपण काय केले फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले ओके. हे बघा करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन सी 24.7. नेक्स्ट क्वेश्चन, what is the average number of units per month sold in Italy over the first 4 months? Okay, so students हे बघा आपल्याला काय फाइंड करायचं आहे एव्हरेज फाइंड करायचं आहे. इथं काय एव्हरेज, व्हॉट इज एव्हरेज ओके. एव्हरेज आपल्याला फाइंड करायचं आहे कोणता नंबर ऑफ पर युनिट पर मंथ सोल्ड इन इटली ओव्हर द फर्स्ट 4 मंथ ओके. हे बघा इटली काय हे ते आपल्याला गिवन आहे फर्स्ट 4 मंथ मध्ये ओके. पहिले 4 महिन्यात मध्ये किती विक्री झाली त्याचं आपल्याला काय करायचं आहे आपल्याला एव्हरेज घ्यायचं आहे ओके. सो स्टुडंट्स हे बघा एव्हरेज काय येणार आहे, एव्हरेज इज इक्वल्स टू इटली मध्ये हे बघा फर्स्ट 4 मंथ काय आहे जॅन
फेब, मार्च आणि एप्रिल. ओके, आणि किती मंथ आहे टोटल? 4. मग ऍव्हरेज म्हणजे काय? आपण काय करणार आहे? किती मंथ आहे? टोटल नंबर ऑफ मंथ किती आहे? 4. म्हणजे आपण काय करणार आहे? डिवायडेड बाय 4. ओके, हे बघा जॅन मध्ये किती आहे? जॅन मध्ये किती आहे? विक्री किती झाली? 22. ओके, हे बघा आपण काय इटलीचा आपण ऍव्हरेज. ओके, हे आपल्याला फाइंड करायचं आहे. मग आपण इथे इटली लिहिणार आहे. ओके, आणि हे बघा जॅन मध्ये किती विक्री झाली? 22. मग फेब मध्ये 24, मार्च मध्ये किती आहे? अगेन 24 प्लस एप्रिल मध्ये किती आहे? 26 आणि डिवायडेड बाय 4. ओके, हे बघा जर तुम्ही हे टर्मला ऍड केले तर आपल्याला काय मिळेल? 96/4. ओके, आणि 96/4 काय येणार आहे? 24. ओके, सो स्टुडंट्स हे बघा ऍव्हरेज नंबर ऑफ युनिट्स पर मंथ सोल्ड इन इटली किती आहे? फर्स्ट 4 मंथ मध्ये किती आहे? 24. ओके, मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन बी 24. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. What percentage of total sales is accounted for by 3 smallest importers? So students, इथे बघा तुम्ही आपल्याला काय? हे बघा आपल्याला काय फाइंड करायचं आहे? What percent of total sales is accounted for by 3 smallest importers? अशी आपल्याला कंट्री फाइंड करायचं आहे ज्यामध्ये काय स्मॉलेस्ट काय इम्पोर्टर्स आहे. स्मॉलेस्ट हे बघा हे कंट्रीज मध्ये किती कमी काय सेल झाले, टोटल सेल किती कमी आहे आपल्याला हे फाइंड करायचं आहे कोणती कंट्री मध्ये. ओके, हे बघा अशी आपल्याला किती अशी 3 स्मॉलेस्ट कंट्री फाइंड करायचं आहे. ओके, सो इथे बघा तुम्ही हे बघा टोटल कॉलम मध्ये बघा, टेबल मध्ये बघा तुम्ही आणि टोटल कॉलम वर बघा तुम्ही. हे बघा स्मॉलेस्ट काय 89. फर्स्ट काय कोणती कंट्री मध्ये? बेल्जियम मध्ये. तसेच 89 च्या नंतर काय स्मॉलेस्ट नंबर 144 कोणती कंट्री आहे? इटली. तसेच स्पेन. नेक्स्ट 144 च्या नंतर काय 177. मग किती कंट्रीज आहेत? बेल्जियम, स्पेन आणि इटली. हे 3 कंट्रीज मध्ये काय स्मॉलेस्ट काय 3 स्मॉलेस्ट काय आहे? इम्पोर्टर्स आहे आणि हे 3 कंट्रीज मध्ये काय सेल काय कमी झाले हे आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, सो स्टुडंट्स ते बघा तुम्ही 3 स्मॉलेस्ट इम्पोर्टर्स. ओके, काय होणार आहे? इज इक्वल्स टू कोणती कंट्री आहे? बेल्जियम, स्पेन आणि इटली. ओके, आणि डिवायडेड बाय टोटल सेल. ओके, टोटल सेल्स. ओके, टोटल आपल्याला काय टोटल सेल एज कम्पेअर टू काय टोटल सेल आपल्याला फाइंड करायचा आहे. सो स्टुडंट्स इथे बघा बेल्जियम मध्ये किती आहे टोटल? 89. स्पेन मध्ये 177. ओके, आणि इटली मध्ये किती? 144. डिवायडेड बाय टोटल सेल पण आपल्याला गिवन आहे. किती आहे टोटल सेल? हे बघा लास्ट कॉलम मध्ये किती आहे? 1166. ओके, सो स्टुडंट्स हे बघा तुम्ही 89 प्लस 177 प्लस 144 काय होणार आहे? डिवायडेड बाय 1166 काय होणार आहे? जर हे टर्मला तुम्ही सिम्प्लिफाय करा तर काय होणार आहे? 0.351. मग हे पॉइंटला तुम्ही शिफ्ट करा काय होणार आहे? 35.1. ओके, मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन ए 35.1. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. हे बघा स्टुडंट्स जसं की आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये असे टाइपचे आपण क्वेश्चन सॉल्व केले आणि हे क्वेश्चनला आपण काय म्हणतात? वेन डायग्राम क्वेश्चन्स. ओके, आणि हे बघा तुम्ही इन अ पिकनिक ऑफ एल्डरली पर्सन्स 25% टेक टी, 20% take coffee and 15% take milk. The
10% take both tea and coffee, 8% take both milk and coffee. None of them take tea and milk both, and everyone takes at least one of the three beverages. How many person take only tea? Okay. So students, काय करा तुम्ही अगेन तुम्ही क्वेश्चन रीड करा, कारण हे क्वेश्चनला जर तुम्ही 2 to 3 टाइम्स रीड करणार आहे तरीच तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो. ओके. सो स्टुडंट्स, इथे बघा तुम्ही, इथे काय आपल्याला गिवन आहे, 25% टेक टी. ओके, म्हणजे हे काय येणार आहे, आपण काय वेन डायग्राम तयार करणार आहे. 25% काय टी घेतात. ओके, तसेच हे झालं आपला सेकंड स्टेटमेंट. बघा, 20% टेक कॉफी. ओके, 20% टेक कॉफी. 20 लोक काय करतात, कॉफी घेतात. ओके, आणि 15% टेक मिल्क. ओके, 15% टेक मिल्क म्हणजे काय, इथे काय येणार, 15% टेक मिल्क. ओके, हे झालं आपला. आणि हे बघा तुम्ही, 10% टेक बोथ टी अँड कॉफी. टी अँड कॉफी, हे काय, टी आणि हे कॉफी, म्हणजे हे कॉमन रिजन काय, हे आहे, हे रेड. ओके, हे शेडेड रिजन. मग हे काय येणार आहे, 10. असे लोक जे टी आणि कॉफी दोन पण घेतात. ओके, हे झालं आपला. हे बघा नेक्स्ट, 8% टेक बोथ मिल्क अँड कॉफी. मिल्क अँड कॉफी याचं कॉमन रिजन काय, हे. मग हे किती येणार आहे, टेक 8 येणार आहे. ओके, जे असे लोक जे कॉफी आणि मिल्क दोन्ही पण घेतात, किती आहे, 8 लोक. ओके, हे झालं आपला. हे बघा, नन ऑफ देम टेक टी अँड मिल्क बोथ. म्हणजे काय, टी आणि मिल्क असे काय, असे लोक सायमल्टेनियसली टी आणि मिल्क नाही घेतात. ओके, म्हणजे काय, हे आपलं आपण जे डायग्राम तयार केले हे काय करेक्ट आहे. ओके, तसेच हे बघा, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, हाऊ मेनी पर्सन टेक टी ओनली. ओके, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, असे लोक जे फक्त काय टी घेतात, आपल्याला हे फाइंड करायचं आहे. मग कोणता रिजन आपल्याला फाइंड करायचा आहे, कोणता रिजन, फक्त टी म्हणजे काय, हे रिजन. ओके, हे पर्पल रिजन. ओके, काय, हे कोणता रिजन आहे, फक्त टीचा रिजन. आपल्याला हे रिजन काय फाइंड करायचं आहे. ओके, सो स्टुडंट्स, इथे बघा तुम्ही, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, ओनली टी. ओके, इथे बघा आपल्याला गिवन आहे ओनली टी. ओके, म्हणजे ओनली टी काय येणार आहे, टी. आपल्याला टी गिवन आहे, टोटल हे आपल्याला हे टोटल सर्कल गिवन आहे, किती आहे, 25. म्हणजे आपण काय लिहिणार आहे, टी. ओके, मायनस बोथ काय, असे लोक जे टी आणि कॉफी, कॉफी अँड टी दोन्ही पण घेतात, असे लोक किती आहे, 10. ओके, हे बघा, टी किती लोक घेतात, 25 हे आपल्याला गिवन आहे. आणि असे पण गिवन आहे जे कॉफी आणि टी सायमल्टेनियसली घेतात, बोथ दोन्ही पण किती आहे, बोथ किती आहे, 10. ओके, जर आपण 25 मायनस 10 केलं तर काय मिळेल आपल्याला, 15. म्हणजे काय, हे पर्पल रिजन किती येणार आहे, 15. ओके, सो स्टुडंट्स, असे लोक किती आहे जे ओनली फक्त टी घेतात, किती लोक आहे, 15. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन सी, 15. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. In a picnic of elderly person, 25% take tea, 20% take coffee, and 15% take milk. 10% take both tea and coffee, and 8% take both milk and coffee. None of them takes tea and milk both, and everyone take at least one of the three beverages. How many percent take only coffee? So students, लक्षात ठेवा तुम्ही, इथे आपल्याला काय फाइंड करायचं आहे, ओनली कॉफी. ओके, आणि प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये आपण काय फाइंड केले, ओनली टी. तसंच
हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे? ओनली कॉफी. असे लोक जे फक्त कॉफी घेतात हे आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, सो स्टुडंट्स लक्षात ठेवा तुम्ही. इथे बघा आपण फर्स्ट काय करणार आहे? वेन डायग्राम आपण तयार करणार आहे. ओके, हे बघा किती आहे? 25% टी. ओके, मग हे काय येणार आहे? 25% काय टी घेतात. हे झालं आपला. तुम्ही काय करा, हे क्वेश्चनला डिवाइड करा आणि डिवाइड करतात. तुम्ही काय करा, डिवाइड करा आणि हे डिवाइडेड मतलब पार्ट म्हणजे काय, पार्ट्स मध्ये तुम्ही सॉल्व्ह करा. ओके, हे काय नेक्स्ट 20% टेक कॉफी. 20% टेक कॉफी. ओके, मग इथे काय ना 20% टेक कॉफी. ओके, तसेच 15% टेक मिल्क. ओके, 15% टेक मिल्क. ओके, आणि हे बघा 10% टेक बोथ टी अँड कॉफी. म्हणजे काय, टी अँड कॉफीचं कॉमन रिजन काय आहे? म्हणजे हे काय 10 लोक असे आहेत जे टी आणि कॉफी दोन्ही पण घेतात. ओके, हे झालं आपला. नेक्स्ट बघा, आणि 8% टेक बोथ मिल्क अँड कॉफी. म्हणजे मिल्क अँड कॉफीचं कॉमन रिजन काय आहे? म्हणजे 8% काय मिल्क आणि कॉफी दोन्ही पण घेतात. ओके, none of them takes tea and milk both. टी अँड मिल्क असे लोक काय सायमल्टेनियसली टी आणि मिल्क दोन्ही पण बोथ नाही घेतात. ओके, म्हणजे आपला हे डायग्राम काय करेक्ट आहे. ओके, हे बघा आपल्याला काय फाइंड करायचं आहे? हाऊ मेनी पर्सन टेक ओनली कॉफी. ओके, असे लोक जे फक्त काय आणि ओनली हे वर्ड वर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. ओनली कॉफी म्हणजे काय, फक्त कॉफी घेतात असे लोक आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, म्हणजे काय येणार आहे? आपण काय, आपली ट्रिक काय आपली, आपण फर्स्ट फॉर्म्युला तयार करणार आहे. काय? ओनली कॉफी आपल्याला हे फाइंड करायचं आहे. ओके, ओनली कॉफी काय येणार आहे? इज इक्वल्स टू कॉफी. कॉफीचा रिजन हे बघा, कॉफीचं रिजन काय? हे मिडल रिजन, हे सर्कल. ओके, मायनस बोथ टी अँड कॉफी म्हणजे काय, हे रिजन. आणि हे बघा तुम्ही टी आणि कॉफीचं काय, हे रिजन आहे. आणि नेक्स्ट काय आपण मायनस करणार आहे? काय, बोथ मिल्क अँड कॉफी. ओके, मिल्क अँड कॉफीचं कोणतं रिजन आहे? हे बघा तुम्ही, हे येल्लो रिजन. काय, मिल्क आणि कॉफीचं रिजन आहे. म्हणजे आपल्याला हे कॉफी रिजन गिवन आहे. हे कॉफी मध्ये आपण काय, टी आणि कॉफी हे ब्ल्यू रिजन आणि मिल्क आणि कॉफी हे येल्लो रिजन आपण मायनस केले तर आपल्याला काय मिळेल? ओनली कॉफी. ओके, कॉफी आपल्याला गिवन आहे किती आहे? 20. असे लोक जे बोथ टी अँड कॉफी घेतात किती आहे? इथे बघा तुम्ही 10 आहे. मग मायनस 10 होणार आहे. तसेच मायनस इथे काय मायनस आहे. बोथ मिल्क अँड कॉफी असे लोक जे बोथ मिल्क आणि कॉफी दोन्ही पण घेतात किती आहे? 8. ओके, 20 मायनस 10 किती होणार आहे? 10. 10 मायनस 8 किती होणार आहे? 2. म्हणजे असे लोक जे ओनली कॉफी घेतात, ओनली कॉफी म्हणजे फक्त कॉफी घेतात असे किती लोक आहे? ओनली 2. ओके, किती लोक आहे? 2. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन डी 2. नेक्स्ट क्वेश्चन. In a picnic of elderly persons, 25% take tea, 20% take coffee, and 15% take milk. 10% take both tea and coffee, and 8% take both milk and coffee. None of them takes tea and milk both, and everyone takes at least one of these three beverages. How many percent take ओनली मिल्क? सो स्टुडंट्स हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे? ओनली मिल्क. ओके, सो स्टुडंट्स आपण प्रिव्हियस 2 क्वेश्चन मध्ये आपण काय फाइंड केले? असे लोक जे ओनली टी घेतात, असे लोक जे ओनली कॉफी घेतात, आणि हे क्वेश्चन मध्ये आपण काय फाइंड करणार आहे? असे लोक जे ओनली मिल्क घेतात. तसेच आपण हे क्वेश्चनला आपण काय करणार आहे? आपण पार्ट्स मध्ये सॉल्व्ह करणार आहे. ओके, सो स्टुडंट्स हे तुम्ही काय अगेन अँड अगेन
तुम्ही क्वेश्चन सॉल्व करा, तर तुमची काय होणार आहे, तुमची खूपच छान प्रॅक्टिस होणार आहे. ओके, हे बघा 25% कसे जे टी घेतात. ओके, म्हणजे हे काय टी घेतात, 20% काय जे कॉफी घेतात, 20% काय जे कॉफी घेतात, आणि 15% जे मिल्क घेतात, 15% जे मिल्क घेतात. ओके, तसंच 10% टेक बोथ टी अँड कॉफी, म्हणजे काय हे रिजन किती आहे 10 जे कॉफी आणि टी दोन्ही पण घेतात. 8% टेक बोथ मिल्क अँड कॉफी, म्हणजे हे रिजन कॉफी अँड मिल्क दोन्ही पण घेतात. हे किती लोक आहे 8. ओके, आणि हे बघा नन ऑफ देम टेक्स टी अँड मिल्क बोथ. ओके, म्हणजे असे मिल्क आणि टी असे एक पण लोक नाही जे दोन्ही पण घेतात, मिल्क आणि टी टुगेदर. ओके, आणि हे काय आपल्याला इथे काय फाइंड करायचं आहे, असे लोक जे ओनली जे फक्त काय दूध घेतात असे आपल्याला हे फाइंड करायचं आहे. ओके, सो स्टुडंट्स म्हणजे काय कोणता रिजन आपल्याला फाइंड करायचा आहे, इथे बघा तुम्ही कोणता रिजन आपल्याला फाइंड करायचा आहे, ओनली मिल्कचा रिजन काय हे रिजन. ओके, हे रिजन आपल्याला काय फाइंड करायचं आहे. ओके, सो स्टुडंट्स इथे बघा ओनली मिल्क काय होणार आहे, मिल्क मायनस म्हणजे काय आपल्याला हे गिवन आहे टोटल मिल्क, हे मिल्क गिवन आहे, आणि हे मध्ये आपण काय हे रिजन कोणता रिजन हे येलो रिजन. ओके, असे लोक जे कॉफी आणि मिल्क दोन्ही पण घेतात हे आपण काय करणार आहे, हे वर मायनस करणार आहे आपण. ओके, मायनस बोथ जे कॉफी आणि मिल्क दोन्ही पण घेतात असे लोक आपल्याला काय मायनस करायचं आहे. मिल्क किती लोक घेतात हे बघा तुम्ही 15 मायनस असे लोक जे कॉफी आणि मिल्क दोन्ही पण घेतात किती आहे 8. ओके, म्हणजे 15 मायनस 8 केले तर आपल्याला काय मिळेल 7. म्हणजे असे लोक जे फक्त दूध घेतात किती लोक आहे 7. ओके, मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन ए 7. नेक्स्ट क्वेश्चन, in a picnic of elderly persons 25% take tea, 20% take coffee and 15% take milk, 10% take tea and coffee and 8% take both milk and coffee. None of them take tea and milk both, and everyone takes at least one of the three beverages. How many persons went to the picnic? Okay, so students लक्षात ठेवा तुम्ही हा प्रश्न 2011 मध्ये आला होता, कृपया तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही हे बघा आपण काय केले, हे क्वेश्चनचे आपण काय किती आपण प्रीवियस किती क्वेश्चन सॉल्व्ह केले, 3 क्वेश्चन सॉल्व्ह केले, आणि तिन्ही पण क्वेश्चन मध्ये आपण काय केले, हे क्वेश्चनचा आपण प्रीवियस पार्ट सॉल्व्ह केले. ओके, हे बघा इथे काय 25% काय असे जे टी घेतात. ओके, किती आहे 25. तसंच 20% जे कॉफी घेतात, 20% काय जो जे कॉफी घेतात, 15% टेक मिल्क म्हणजे 15 असे लोक आहे जे मिल्क घेतात. ओके, सो स्टुडंट्स हे बघा 10% टेक बोथ टी अँड कॉफी, म्हणजे काय हे रिजन किती आहे 10 जे टी अँड कॉफी दोन्ही पण घेतात. ओके, आणि हे बघा 8% टेक बोथ मिल्क अँड कॉफी, म्हणजे काय हे रिजन किती आहे 8 असे लोक जे मिल्क अँड कॉफी दोन्ही पण घेतात. ओके, आणि नन ऑफ देम टेक्स टी अँड मिल्क बोथ, म्हणजे टी हे आणि मिल्क हे असे एक पण लोक नाही जे दोन्ही पण घेतात. ओके, आणि हे बघा आपल्याला काय फाइंड करायचं आहे, हाऊ मेनी पर्सन वेंट टू द पिकनिक. ओके, म्हणजे किती लोक पिकनिक मध्ये गेले हे आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, म्हणजे आपण काय करणार आहे स्टुडंट्स, म्हणजे आपण इथे काय करणार आहे हे बघा तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा, तुम्ही आपण काय करणार आहे इथे बघा, तुम्ही सायमल्टेनियसली काय करा, तुम्ही सायमल्टेनियसली क्वेश्चन सॉल्व्ह करा विथ मी. ओके,
हे बघा, आपल्याला हे रिजन, हे रिजन, हे रिजन म्हणजे काय, आपण जसं प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये आपण काय केले, हे रिजन सॉल्व्ह केले. ओनली टी, ओनली कॉफी आणि ओनली मिल्क. ओके, हे रिजन आपण येल्लो जे पण रिजन आहे आपण काय केले, प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये सॉल्व्ह केले. ओके ओके, हे बघा, ओनली टी, ओनली टी किती लोक घेतात, आपण प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये सॉल्व्ह केले. ओके, आणि तुम्ही काय करा, तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही वॉच करा व्हिडिओ, काय आपण फाइंड केले. ओके, हे बघा, ओनली टी आपण फाइंड केले. किती ओनली टी, 15% आहे. ओके, ओनली कॉफीचे किती पर्सेंट आहे, 2. ओके, आणि ओनली मिल्कचे किती पर्सेंट आहे, ओनली मिल्क किती पर्सेंट घेतात, 7%. ओके, हे आपण प्रिव्हियस 3 क्वेश्चन्स मध्ये सॉल्व्ह केले. ओके, आणि हे क्वेश्चन मध्ये आपण काय करणार आहे, हे सगळे हे रिजनला आपण ऍड करणार आहे. ओके, मग आपल्याला काय मिळेल, असे लोक जे पिकनिक मध्ये गेले होते, हे आपल्याला आपण हे फाइंड करणार आहे. ओके, सो स्टुडंट्स, हे बघा, असे लोक पर्सन्स वेंट टू पिकनिक. ओके, हे आपण फाइंड करणार आहे. हे बघा, मग आपण काय करणार आहे, हे सगळे रिजन आपण ऍड करणार आहे. म्हणजे काय, ओनली टी प्लस, हे बघा, हे रिजन टी आणि कॉफी बोथ टी अँड कॉफी प्लस, हे रिजन ओनली कॉफीचा रिजन, काय, ओनली कॉफी प्लस, हे रिजन काय, बोथ जे मिल्क आणि कॉफी दोन्ही पण घेतात. ओके, बोथ मिल्क अँड कॉफी दोन्ही पण घेतात असे लोक. आणि हे रिजन काय, जे ओनली मिल्क घेतात प्लस ओनली मिल्क. ओके, हे बघा, ओनली टी किती लोक घेतात, 15. ओके, प्लस बोथ टी आणि कॉफी किती लोक घेतात, हे गिवन आहे आपल्याला, किती आहे, 10. प्लस ओनली कॉफी किती लोक घेतात, हे आपण प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये सॉल्व्ह केले, किती आहे, 2. प्लस बोथ मिल्क आणि कॉफी किती लोक घेतात, हे 8. हे रिजन आपल्याला अगेन गिवन आहे. आणि ओनली मिल्क हे आपण आत्ताच आपण फाइंड केले, किती किती आहे, 7. ओके, जर तुम्ही एव्हरी टर्मला ऍड केले, 15 प्लस 10 प्लस 2 प्लस 8 प्लस 7, तर आपल्याला काय मिळेल, 42. म्हणजे किती लोक पिकनिक मध्ये गेले होते, किती लोक गेले होते, 42. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन बी, 42. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. In a picnic of elderly persons, 25% take tea, 20% take coffee, and 15% take milk. 10% take both tea and coffee. 8% take both milk and coffee. None of them takes tea and milk both. And everyone takes at least one of the 3 beverages. How many persons take only ऑफ टी, मिल्क अँड कॉफी? म्हणजे हे बघा, तुम्ही हे वर्ड वर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. हे बघा, आपल्याला काय फाइंड करायचंय, असे लोक जे ओनली टी, ओनली मिल्क आणि ओनली कॉफी घेतात, हे टोटल आपल्याला असे लोक फाइंड करायचं आहे. ओके, सो स्टुडंट, जसं की आपल्याला माहितीच आहे, आपण काय, हे बघा, 25 असे लोक हे जे टी घेतात, 20% असे जे कॉफी घेतात, 20% काय घेतात, कॉफी. आणि 15% असे 15 लोक असे जे मिल्क घेतात. ओके, आणि 10% टेक बोथ टी अँड कॉफी. म्हणजे काय, हे रिजन टी आणि कॉफी किती आहे, 10 असे लोक जे टी अँड कॉफी दोन्ही पण घेतात. ओके, आणि हे रिजन, हे बघा, 8% टेक बोथ मिल्क अँड कॉफी. म्हणजे हे रिजन किती आहे, 8 जे मिल्क
अँड कॉफी, असे लोक जे मिल्क आणि कॉफी दोन्ही पण घेतात. किती आहे? 8 लोक आहे. ओके. आणि हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे? असे लोक जे ओनली टी, मिल्क आणि कॉफी घेतात. हे आपल्याला काय सगळे लोक आपल्याला फाइंड करायचं आहे. किती लोक आहे? हे बघा स्टुडंट, जसं की मी तुम्हाला माहितीच आहे, आपण काय केले? प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये आपण हे रिजन फाइंड केले. ओके. ओनली टीचा रिजन हे काय? ओनली कॉफी. आणि हे कोणता रिजन आहे? ओनली मिल्क. ओके. सो स्टुडंट्स, ओनली टी आपण फाइंड केले. किती लोक ओनली टी घेतात? 15. ओनली कॉफी किती लोक घेतात? 2. आणि ओनली मिल्क किती लोक घेतात? 7. म्हणजे आपण काय करणार आहे? हे रिजन आपण काय करणार आहे? ऍड करणार आहे. ओके. म्हणजे काय आपल्याला काय असं पर्सन्स, असे लोक आपल्याला फाइंड करायचे आहे जे ओनली टी, मिल्क अँड कॉफी घेतात. ओके. म्हणजे आपण काय करणार आहे? हे रिजनला ऍड करणार आहे. ओनली टी हे ब्ल्यू रिजन. ओके. ओनली टी, ओनली कॉफी आणि ओनली मिल्क. ओके. हे रिजनला काय करणार आहे? आपण ऍड करणार आहे. ओनली टी किती लोक टी घेतात? 15 प्लस ओनली कॉफी किती लोक घेतात? 2 प्लस ओनली मिल्क किती लोक घेतात? 7. ओके. मग 15 प्लस 2 प्लस 7 काय होणार आहे? 24. म्हणजे टोटल किती लोक आहेत जे फक्त काय कॉफी, टी आणि दूध घेतात? किती लोक आहे? 24. ओके. मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन सी, 24. ओके. आणि स्टुडंट, सायमल्टेनियसली तुम्ही तुमचे स्कोर पण लिहा कॉमेंट सेक्शन मध्ये. ओके. तुमचा काय स्कोर आहे आउट ऑफ 30? ओके. नेक्स्ट क्वेश्चन. हे बघा स्टुडंट्स, percentage of students at a college who are involved in different sports activities are given in a pie diagram. Suppose there are 5240 students in this college. Sorry, इथे काय येणार आहे? कॉलेज. ओके. सो स्टुडंट्स, इथे बघा हे काय? दिस क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि हा प्रश्न 2017 मध्ये आला होता. कृपया तुम्ही लक्षात ठेवायचे काय आपल्याला हे पाय डायग्राम गिवन आहे. ओके. आणि असे स्टुडंट्सचा पाय डायग्राम गिवन आहे जे कॉलेजमध्ये काय डिफरंट स्पोर्ट मध्ये काय ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करतात, इन्व्हॉल्व आहे, असे आपल्याला स्टुडंटचे आपल्याला काय पर्सेंटेज गिवन आहे. जसं का क्रिकेटमध्ये किती स्टुडंट्स आहे? 32%. बास्केटबॉल मध्ये किती आहे? 12%. टेनिस मध्ये 8. बॅडमिंटन मध्ये 16%. फुटबॉल मध्ये 14. तसेच असं स्टुडंट जे काय पण नाही गेम खेळतात, किती हे ते 18%. ओके. आणि स्टुडंट्स, हा पाय डायग्राम वरती आपण काय सम क्वेश्चन सॉल्व करणार आहे. हे बघा काय क्वेश्चन काय? व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट सेंट्रल अँगल of the portion corresponding to badminton. ओके. सो स्टुडंट्स, हे बघा आपल्याला कसे स्टुडंट्स फाइंड करायचं, आपल्याला काय फाइंड करायचं आहे? सॉरी, आपल्याला इथे सेंट्रल अँगल फाइंड करायचा आहे. इन डिग्री मध्ये कोणाचा सेंट्रल अँगल फाइंड करायचा आपल्याला? बॅडमिंटनचा काय? इथे बघा आपल्याला हे अँगल फाइंड करायचा आहे. ओके. सो स्टुडंट्स, सॉल्व करा तुम्ही. काय होणार आहे आन्सर? ट्रिक यूज करा तुम्ही. हे बघा आपण हे क्वेश्चन्स मध्ये आपण काय ट्रिक यूज करणार आहे. काय? हे बघा आपल्याला काय फाइंड करायचं आहे? अँगल ऑफ बॅडमिंटन. ओके. काय होणार आहे? हे बघा किती पर्सेंट आहे बॅडमिंटनची. इथे बघा तुम्ही पाय डायग्राम मध्ये किती पर्सेंट आहे? 16. म्हणजे 16% ऑफ टोटल अँगल. काय? 16% ऑफ टोटल अँगल. सो स्टुडंट्स, हे बघा हे काय सर्कल आहे आणि सर्कलचे टोटल अँगल किती असते? 360 डिग्री. ओके. सर्कलचे टोटल अँगल किती असते? 360 डिग्री. ओके. दिस इन्फॉर्मेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे बघा 16% म्हणजे काय? इथे बघा तुम्ही 16% म्हणजे काय?
हे ट्रिक तुम्ही यूज करा. 16% म्हणजे काय, डिवायडेड बाय 100. ओके, इथे बघा ऑफ म्हणजे काय, इथे ऑफ म्हणजे काय, इंटू. आणि टोटल अँगल हे बघा सर्कल आहे, पाय डायग्राम म्हणजे काय, सर्कल मध्ये असते. सर्कलचं टोटल अँगल किती असते, 360. म्हणजे इथे काय येणार आहे, 360. ओके, हे 0 आणि 0 तुम्ही कॅन्सल करा. मग काय येणार आहे, 16/10 काय येणार आहे, 1.6 इंटू 36. 1.6 इंटू 36 काय येणार आहे, 57.6. हे बघा आपल्याला काय फाइंड करायचं आहे, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू, अप्रॉक्सिमेट अँगल फाइंड आपल्याला करायचं आहे. 57.6 किती होणार आहे, 58 डिग्री. ओके, मग बॅडमिंटनचा, हे बॅडमिंटनचे पोर्शन किती डिग्री आहे, किती अँगल आहे बॅडमिंटनचं, हे किती येणार आहे, हे 58 अँगल. मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन ए 58 डिग्री. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. What is the approximate number of students who play some games or other is? So students, हे बघा अगेन हा प्रश्न 2017 मध्ये आला होता. हे बघा तुम्ही, आपल्याला इथे काय फाइंड करायचं आहे, approximate number of students. आपल्याला इथे काय पर्सेंटेज नाही फाइंड करायचं आहे, इथे आपल्याला काय नंबर ऑफ स्टुडंट्स फाइंड करायचं आहे. who plays some game or other. ओके, म्हणजे काय, असे स्टुडंट जे काहीतरी गेम खेळतात. ओके, म्हणजे काय, हे बघा तुम्ही, स्टुडंट्स who play some games. ओके, काय होणार आहे, किती आहे हे टोटल, जर तुम्ही एव्हरी हे पर्सेंटेजला ऍड केले, पर्सेंटेज म्हणजे काय, टोटल काय होणार आहे, 100 मायनस असे लोक जे, असे स्टुडंट जे कोणती पण गेम मध्ये इन्व्हॉल्व नाही, हे आपण काय करणार आहे, मायनस. म्हणजे काय, हे रिजन नॉट इन्व्हॉल्व इन एनी गेम, हे आपल्याला गिवन आहे. असे लोक आणि असे स्टुडंट्स हु डू नॉट प्ले एनी गेम. ओके, असे स्टुडंट जे एक पण गेम नाही खेळतात, आपण काय 100 पेक्षा आपण काय करणार आहे, ते मायनस करणार आहे. ओके, 100 मायनस किती आहे, 18%. ओके, 100 मायनस 18 केले तर आपल्याला काय मिळेल, 82. म्हणजे 82 स्टुडंट्स असे जे who play some games. ओके, म्हणजे आपल्याला हेच फाइंड करायचं आहे. मग आपण काय करणार आहे, असे स्टुडंट्स who play some game. ओके, असे स्टुडंट्स आपल्याला फाइंड करायचं आहे. सो स्टुडंट्स, इथे बघा तुम्ही, आपण काय करणार आहे, किती आहे, किती हे 82%. म्हणजे काय, 82% ऑफ टोटल स्टुडंट्स. ओके, 82% ऑफ टोटल स्टुडंट्स. 82% म्हणजे काय, हे बघा आपली ट्रिक वापरा तुम्ही. इथे काय 82% म्हणजे काय, 82/100. ऑफ म्हणजे काय, इथे ऑफ म्हणजे काय, इंटू टोटल स्टुडंट्स. हे बघा तुम्ही, टोटल स्टुडंट्स आपल्याला गिवन आहे, किती आहे, 5240. मग इथे काय येणार आहे, 5240. 82/100 काय येणार आहे, 0.82 इंटू 5240. ओके, 0.82 इंटू 5240 काय होणार आहे, 4296.8. सो स्टुडंट्स, इथे बघा आपल्याला इथे काय फाइंड करायचं आहे, अप्रॉक्सिमेट नंबर. अप्रॉक्सिमेट म्हणजे काय, तुम्ही राउंड फिगर करा, किती होणार आहे, 4297. मग असे स्टुडंट जे who play some games. ओके, हे किती स्टुडंट्स आहे, 4297. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन बी 4297. नेक्स्ट क्वेश्चन. What is the total percentage of students who play cricket and tennis? So students, हे बघा आपल्याला इथे काय फाइंड करायचं आहे, टोटल पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स. सो स्टुडंट्स, इथे बघा तुम्ही, इथे ट्रिक आहे, हे बघा टोटल पर्सेंटेज. कधी पण क्वेश्चन मध्ये टोटल असतात, मग आपल्याला काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. टोटल म्हणजे काय,
आपल्याला काय करायचं आहे, टोटल म्हणजे काय, ऍड करायचं आपल्याला. ओके, म्हणजे इथे बघा तुम्ही, आपल्याला काय काय फाइंड करायचं आहे, टोटल पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स जे क्रिकेट आणि टेनिस हे दोन्ही पण गेम मध्ये इन्व्हॉल्व आहे असे स्टुडंट्स. टोटल म्हणजे काय, अगेन आपल्याला काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. मग आपण काय करणार आहे, क्रिकेट प्लस टेनिस मध्ये किती स्टुडंट्स हे आपण काय करणार आहे, ऍड. हे बघा तुम्ही पाय चार्ट मध्ये बघा, हे क्रिकेट मध्ये किती स्टुडंट्स इन्व्हॉल्व आहे, 32%. प्लस टेनिस मध्ये हे बघा, हे काय टेनिस आहे, टेनिस मध्ये किती स्टुडंट्स इन्व्हॉल्व आहे, 8%. ओके, सो स्टुडंट्स 32 प्लस 8% किती होणार आहे, 40%. म्हणजे हे बघा किती सिंपल क्वेश्चन आहे. आपण काय केले, फक्त ऍडच केले. किती आहे, क्रिकेट आणि टेनिस असे स्टुडंट्स, टोटल किती स्टुडंट्स आहे जे दोन्ही पण गेम मध्ये इन्व्हॉल्व आहे, 40%. मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन डी, 40%. नेक्स्ट क्वेश्चन, what is the approximate number of students who play basketball? ओके, सो स्टुडंट्स इथे बघा आपल्याला काय फाइंड करायचं आहे, ते असे स्टुडंट्स, नंबर ऑफ स्टुडंट्स. ओके, इथे काय असे नंबर ऑफ स्टुडंट्स आपल्याला फाइंड करायचं आहे जे बास्केटबॉल मध्ये काय बास्केटबॉल खेळतात असे स्टुडंट्स आपल्याला फाइंड करायचं आहे. सो स्टुडंट्स हे बघा, स्टुडंट्स आपण काय करणार आहे, आपली ट्रिक काय, फर्स्ट आपण फॉर्म्युला तयार करणार आहे. स्टुडंट जे काय खेळतात, बास्केटबॉल. ओके, बास्केटबॉल इज इक्वल्स टू. सो स्टुडंट्स इथे बघा तुम्ही पाय चार्ट मध्ये बास्केटबॉल किती स्टुडंट्स खेळतात, हे बघा बास्केटबॉल मध्ये किती स्टुडंट्स खेळतात, 12%. म्हणजे ते काय येणार आहे, 12% ऑफ टोटल स्टुडंट्स. ओके, 12% ऑफ टोटल स्टुडंट्स. आपल्याला इथे काय फाइंड करायचं आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स. ओके, मग आपण काय केलं, टोटल स्टुडंट्स. मग इथे आपल्याला पर्सेंटेज गिवन असते, तर आपण काय करतात मग आपण इंटू 100 करतात. ओके, हे बघा 12% म्हणजे काय, 12/100. ऑफ म्हणजे काय, इंटू. ओके, हे ट्रिक तुम्ही वापरा. ऑफ म्हणजे काय, इंटू. आणि टोटल स्टुडंट्स, इथे बघा तुम्ही टोटल स्टुडंट्स आपल्याला गिवन आहे, किती आहे, 5240. ओके, 12/100 केले तर आपल्याला काय मिळेल, 0.12 इंटू 5240. ओके, सो स्टुडंट्स 0.12 इंटू 5240 किती होणार आहे, 628.8. मग आपल्याला याचं काय, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू, राऊंड फिगर अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचं आहे. मग किती होणार आहे, 629. ओके, मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन सी, 629. नेक्स्ट क्वेश्चन, what is the approximate total number of students who play no games? So students again हा प्रश्न 2017 मध्ये आला होता, कृपया तुम्ही लक्षात ठेवायचे. हे बघा आपल्याला काय फाइंड करायचं आहे, असे स्टुडंट्स, असे नंबर ऑफ स्टुडंट्स आपल्याला फाइंड करायचं आहे जे कोणते पण गेम नाही खेळतात, असे आपल्याला स्टुडंट्स फाइंड करायचं आहे. ओके, सो स्टुडंट्स इथे बघा तुम्ही, आपण काय फाइंड करणार आहे, स्टुडंट्स जे who play no games. ओके, who play no games किती आहे, हे बघा तुम्ही पाय चार्ट मध्ये बघा किती स्टुडंट्स आहेत, असे 18% ऑफ स्टुडंट जे कोणती पण गेम मध्ये इन्व्हॉल्व नाही. ओके, मग इथे काय येणार आहे, 18% ऑफ टोटल स्टुडंट्स. ओके, 18% ऑफ टोटल स्टुडंट्स. 18% म्हणजे काय, अगेन 18/100. ऑफ म्हणजे काय, इंटू. आणि टोटल स्टुडंट्स इथे बघा तुम्ही आपल्याला गिव्हनच आहे, किती आहे, 5240. ओके, 18/100 काय होणार आहे, 0.18 इंटू हे काय, 5240. 0.18 इंटू 5240 काय होणार आहे, 94
943.2. 943.2 इज अप्रॉक्सिमेटली काय होणार आहे 943. अप्रॉक्सिमेट आपल्याला फाइंड करायचं आहे. मग इथे काय होणार आहे 943. म्हणजे असे स्टुडंट जे कोणती पण गेम मध्ये इन्व्हॉल्व नाही आणि कोणती पण गेम नाही खेळतात. किती आहे 943 स्टुडंट्स आहेत तसे. ओके, मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन सी 943. नेक्स्ट क्वेश्चन. In the following diagram, the exports in crores of rupees of four companies C1, C2, C3 and C4 are given for the 3 consecutive years. So students, again this question is very important question आणि हा प्रश्न 2017 मध्ये आला होता. कृपया तुम्ही लक्षात ठेवा. हे बघा आपल्याला काय गिवन आहे, हे आपल्याला हे काय बार चार्ट गिवन आहे. ओके, हे बघा हे चार्ट मध्ये आपल्याला काय गिवन आहे डिफरंट असे 4 कंपनीज गिवन आहे. काय C1, C2, C3 आणि C4 असे आपल्याला 4 कंपनीज गिवन आहे आणि हे 4 कंपनीजचा एक्सपोर्ट आपल्याला गिवन आहे इन काय करोड रुपीज मध्ये. ओके, सो स्टुडंट्स हे करोड रुपीज मध्ये 3 इयर्स. ओके, हे बघा 3 कॉन्सिक्युटिव्ह इयर्स मध्ये किती एक्सपोर्ट झाले कंपनीजचा आपल्याला काय हे डायग्राम मध्ये गिवन आहे आणि आपल्याला हे डायग्राम वर बेस्ड आपण काय करणार आहे सम क्वेश्चन सॉल्व करणार आहे. ओके, सो लेट्स बिगिन विथ द क्वेश्चन. हे बघा काय व्हॉट इज द टोटल एक्सपोर्ट ऑफ कंपनी C1 फॉर द 3 इयर्स टुगेदर. सो स्टुडंट्स हे बघा आपल्याला काय फाइंड करायचं आहे टोटल एक्सपोर्ट. ओके, सो स्टुडंट जसं की मी तुम्हाला माहिती आहे टोटल म्हणजे काय, टोटल म्हणजे काय आपण काय करणार आहे ऍड करणार आहे. आपल्याला काय फाइंड करायचं आहे टोटल एक्सपोर्ट ऑफ कंपनी C1 फॉर 3 इयर्स टुगेदर. ओके, म्हणजे आपण काय फाइंड करणार आहे टोटल टोटल एक्सपोर्ट ऑफ काय होणार आहे ते टोटल एक्सपोर्ट of C1 company. Okay, total export of C1 company for the 3 years together म्हणजे काय 2013, 14 आणि 15. हे डायग्राम मध्ये बघा तुम्ही 2013, 14 आणि 15 हे तिन्ही पण इयर मध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे. मग आपण काय करणार आहे 2013 प्लस 2014 प्लस 2015 हे मध्ये हे इयर मध्ये किती एक्सपोर्ट झाली आपण काय करणार आहे टोटल म्हणजे काय आपण ऍड करणार आहे. ओके, सो स्टुडंट C1 मध्ये 2013 मध्ये किती एक्सपोर्ट झाली हे बघा तुम्ही. C1 आपल्याला काय हे ग्रेइश मध्ये आपल्याला गिवन आहे. ओके, ग्रेइश मध्ये आपल्याला काय शो केलेला आहे किती आहे C1 मध्ये किती एक्सपोर्ट झाली 60. ओके, मग इथे काय येणार आहे 60 प्लस तसंच 2014 मध्ये किती एक्सपोर्ट झाले इथे बघा तुम्ही हे किती झाले 30. मग इथे काय येणार आहे 30 प्लस 2015 मध्ये C1 कंपनीचे किती एक्सपोर्ट झाले म्हणजे हे ग्रेइश कलर मध्ये आपल्याला शो केलेलं आहे किती झाले 60 प्लस 30 प्लस किती आहे 50 आहे. हे बघा तुम्ही किती आहे 50 आहे. ओके, 60 प्लस 30 काय होणार आहे 90. 90 प्लस 50 काय होणार आहे 140 करोड. ओके, आपल्याला काय हे करोड मध्ये गिवन आहे. हे बघा तुम्ही करोड ऑफ रुपीज. ओके, आपल्याला काय करोड मध्ये गिवन आहे म्हणजे आपण काय करणार आहे एव्हरी काय इथे काय लिहिणार आहे आपण युनिट करोड. ओके, म्हणजे किती किती आहे टोटल एक्सपोर्ट ऑफ कंपनी C1 आणि 3 टोटल टुगेदर 3 इयर्स मध्ये किती आहे 140 करोड. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन डी 140 करोड. नेक्स्ट क्वेश्चन. What is the average export per year of company C3? So students हे बघा आपल्याला काय फाइंड करायचं आहे एव्हरेज फाइंड करायचं आहे. ओके, एव्हरेज एक्सपोर्ट पर इयर ऑफ कंपनी C3 म्हणजे काय आपण काय फाइंड करणार आहे एव्हरेज एक्सपोर्ट ऑफ C3 कंपनीचा आपण एव्हरेज फाइंड करणार आहे किती एक्सपोर्ट झाले. ओके,
ॲव्हरेज आपण फाइंड करणार आहे. मग आपण काय करणार आहे, 2013 प्लस 2014 प्लस 2015. ओके, ॲव्हरेज म्हणजे काय, किती इयर आहे, 1 2 3 3 इयर आहे, म्हणजे आपण काय करणार आहे, डिवायडेड बाय 3. ओके, हे समजलं. हे बघा, ॲव्हरेज म्हणजे काय, आपण किती इयर आहे हे इयरला आपण काय केले, डिवायडेड बाय 3. सो स्टुडंट्स, इथे बघा तुम्ही काय, C3 म्हणजे काय, हे हॉरिझॉन्टल लाईन मध्ये आपल्याला काय हे गिवन आहे, C3 म्हणजे हे काय, हे हॉरिझॉन्टल लाईनच्या बार आपण हे बघा तुम्ही, हे काय होणार आहे, 45. ओके, 40 आणि 50 चे दरम्यान आहे, म्हणजे इथे काय येणार आहे, 45. तसेच 2014 मध्ये बघा C3 चा, हे पण काय सेमच आहे, हे बघा तुम्ही सेमच ग्राफ आहे, किती आहे हे पण 45. प्लस 2015 मध्ये C3 चं बघा तुम्ही किती आहे, 45. मग 45 डिवायडेड बाय 3. सो स्टुडंट्स, इथे बघा तुम्ही काय, जर इथे बघा तुम्ही जर काय टर्म कॉमन आहे, 45. सो स्टुडंट्स, हे बघा हे काय ट्रिक आहे, तुम्ही ट्रिक वापरा, तर तुम्ही काय करू शकतो, एक्झाम मध्ये तुम्ही टाइम सेव्ह करू शकतो. ओके, जर तुम्ही ट्रिक वापरले. सो स्टुडंट्स, हे बघा 45 इथे काय कॉमन टर्म आहे, मग ॲव्हरेज काय येणार आहे, 45च येणार आहे. मग तुम्ही अगेन मी तुम्हाला काय करू, मी तुम्हाला काय सॉल्व करू शकतो. हे बघा 135 अपॉन 3 काय होणार आहे, 45. ओके, मग इथे काय कॉमन टर्म काय सगळे 45 आहे, म्हणजे काय ॲव्हरेज काय येणार आहे, सेमच येणार आहे. ओके, सो स्टुडंट्स, हे काय ट्रिक आहे. ओके, आणि काय हे आपल्याला करोड मध्ये गिवन आहे. ओके, म्हणजे किती, हे ॲव्हरेज C3 कंपनीचा ॲव्हरेज एक्सपोर्ट किती आहे, 45 करोड. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन C, 45 crores. Next question. What is the ratio of the export of company C4 in the year 2013 to 2014? So students, इथे बघा आपल्याला काय फाइंड करायचं आहे, what is the ratio. So students, रेशो आपल्याला इथे फाइंड करायचा आहे ऑफ एक्सपोर्ट ऑफ C4 कंपनी. C4 कंपनीचे एक्सपोर्टचे आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे, पण कोणत्या इयर मध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे, हे बघा इथे 2013 टू 2014. ओके, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, रेशो ऑफ एक्सपोर्ट C4 कंपनीचा आपल्याला एक्सपोर्ट फाइंड करायचा आहे, कोणत्या इयर मध्ये, 2013 टू 14. म्हणजे आपण 2 म्हणजे काय, इथे बघा तुम्ही 2 म्हणजे काय, आपण काय करणार आहे, डिवाइड करणार आहे. ओके, सो स्टुडंट्स 2013 मध्ये C4 हे जे आपल्याला क्रॉस लाईन मध्ये शो केलेलं आहे, हे टेबल मध्ये बघा तुम्ही क्रॉस लाईन मध्ये शो केलेलं आहे. 2013 मध्ये C4 कंपनीचे किती एक्सपोर्ट आहे, हे बघा तुम्ही, हे काय 70. ओके, किती आहे, 70 अपॉन 2014 मध्ये C4 कंपनीचा किती एक्सपोर्ट झाला, हे बघा तुम्ही, हे आपल्याला गिवन आहे किती आहे, हे 60. मग 70 अपॉन 60 काय येणार आहे, हे तुम्ही 0 कॅन्सल करा, मग काय येणार आहे 7 अपॉन 6. आणि रेशो आपल्याला काय फाइंड करायचं आहे, रेशोला आपण कसा लिहिणार आहे, 7:6. ओके, म्हणजे C4 कंपनीचा एक्सपोर्टचा रेशो किती होणार आहे, 2013 टू 14 इयर मध्ये किती होणार आहे, 7:6. ओके, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन ए, 7:6. नेक्स्ट क्वेश्चन. Which of the two companies' average exports can be considered to be closed during the 3 years? So students, again this is very important question, आणि हा प्रश्न 2017 मध्ये आला होता, आणि कृपया तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही इथे आपल्याला काय फाइंड करायचं आहे, असे 2 कंपनीज आपल्याला फाइंड करायचं आहे ज्यांचा एक्सपोर्ट काय आहे, ज्यांचे काय एक्सपोर्टची व्हॅल्यू काय क्लोज आहे, हे आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, मग आपण काय करणार आहे, एव्हरी कंपनीचा आपण काय ॲव्हरेज फाइंड करणार आहे. ओके,
सो स्टुडंट्स हे बघा, आपण पहिले आपण काय करणार आहे, C1 कंपनीचा आपण ॲव्हरेज फाइंड करणार आहे. ओके, ॲव्हरेज म्हणजे काय, जसं की आपण प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये सॉल्व्ह केलं. 2013 मध्ये किती एक्सपोर्ट झाला, 2014 प्लस 2015 मध्ये. ओके, आणि डिवायडेड बाय 3. ओके, सो स्टुडंट्स C1 आणि फर्स्ट कंपनीमध्ये, पहिली कंपनीमध्ये 2013 मध्ये किती एक्सपोर्ट झाला हे बघा तुम्ही, 60. ओके, आणि C1 आपल्याला टेबल मध्ये बघा तुम्ही काय ग्रेइश कलर मध्ये शो केलेला आहे. तसंच हे बघा, हे किती आहे, 30. 2014 मध्ये किती आहे C1 कंपनीचे एक्सपोर्ट, 30. तसंच 2015 मध्ये बघा C1 कंपनीचे एक्सपोर्ट किती आहे, 50. ओके, आणि डिवायडेड बाय 3. मग काय होणार आहे, 60 प्लस 30 प्लस 50 अपॉन 3 काय होणार आहे, हे बघा तुम्ही, हे 46.66. ओके, म्हणजे C1 कंपनीचा ॲव्हरेज किती आहे, 46.66. तसेच आपण C2 कंपनीचा ॲव्हरेज फाइंड करणार आहे. ओके, C2 कंपनीचा ॲव्हरेज आपण फाइंड करणार आहे. 2013 प्लस 2014 प्लस 2015 मध्ये. ओके, सो स्टुडंट्स हे बघा, C2 कंपनी हे बघा वर्टिकल लाईन मध्ये आपल्याला शो केलेला आहे C2 कंपनीचा एक्सपोर्ट. ओके, सो स्टुडंट्स इथे बघा तुम्ही, आणि तुम्ही सॉल्व्ह करा. तुम्ही तुमचा आन्सर काय कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा. तुम्ही काय तुमचा आन्सर आणि तुमचा स्कोअर पण लिहा. C2 कंपनी आपल्याला काय वर्टिकल लाईन मध्ये शो केलेला आहे. हे बघा 2013 मध्ये किती एक्सपोर्ट झाला, 30. तसेच C2 कंपनीच्या 2014 मध्ये किती एक्सपोर्ट झाला, 30 अगेन. नेक्स्ट 2015 मध्ये किती एक्सपोर्ट झाला, 45. ओके, हे बघा तुम्ही किती झाला, 45. ओके, आणि हे बघा आपण इथे काय डिवायडेड बाय 3 नाही केले, इथे पण काय येणार आहे, डिवायडेड बाय 3. ओके, सो स्टुडंट्स इथे काय येणार आहे, आन्सर काय येणार आहे इथं, 35. ओके, C2 चा ॲव्हरेज एक्सपोर्ट काय होणार आहे, C2 कंपनीचा ॲव्हरेज काय होणार आहे, 35. तसंच आपण C3 कंपनीचा पण फाइंड करणार आहे. C3 कंपनीचा ॲव्हरेज काय होणार आहे, 2013 मध्ये किती एक्सपोर्ट झाला, 2014 प्लस 2015 मध्ये, आणि डिवायडेड बाय 3. ओके, 2013 मध्ये किती एक्सपोर्ट झाले C3 कंपनीचा, म्हणजे काय, हे हॉरिझॉन्टल लाईन. हे बघा 2013 मध्ये किती झाले, 45. तसेच 2014 मध्ये बघा C3 कंपनीचा किती झाले, अगेन 45. तसेच 2015 मध्ये अगेन 45 डिवायडेड बाय 3. सो स्टुडंट्स जर तुम्ही 45 45 45 हे काय इथे कॉमन टर्म आहे. कॉमन टर्म म्हणजे काय, कॉमन टर्म म्हणजे काय, जसं की मी तुम्हाला प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं, काय इथे काय येणार आहे, ॲव्हरेज 45च येणार आहे. ओके, हे तुमच्या काय, तुम्ही तुमचा हे ट्रिक काय करणार आहे, तुमची परीक्षेमध्ये तुमची हेल्प करणार आहे. तुमच्या हे ट्रिक तुमच्या परीक्षेसाठी, तुमच्या परीक्षेमध्ये काय तुमचा टाइम सेव्ह करणार आहे. ओके, आणि तसेच आपण काय केले, C1 C2 आणि C3 चा आपण ॲव्हरेज फाइंड केले. तसेच आपण C4 हे कंपनीचा पण ॲव्हरेज फाइंड करणार आहे. तसेच आपण काय करणार आहे, 2013 2014 आणि 2015 डिवायडेड बाय 3. ओके, सो स्टुडंट्स इथे बघा तुम्ही C4 चा किती आहे, इथे बघा तुम्ही टेबल मध्ये बघा तुम्ही किती आहे एक्सपोर्ट, 70 2013 मध्ये. तसंच 2014 मध्ये C4 चा बघा तुम्ही किती आहे, 60 प्लस C4 चा 2015 मध्ये बघा तुम्ही किती आहे, 80 आणि डिवायडेड बाय 3. ओके, 70 प्लस 60 आणि हे काय 80, 70 प्लस 60 प्लस 80 केले,
डिवायडेड बाय 3 तर आपल्याला काय मिळेल 70. म्हणजे C4 चा एव्हरेज किती आहे 70. ओके 70 करोड. एक्सपोर्ट किती एव्हरेज आहे 70 करोड. सो स्टुडंट्स इथे बघा तुम्ही C1 आपल्याला काय फाइंड करायचं आहे असे दोन कंपनी ज्यांचे काय एव्हरेज एक्सपोर्टची व्हॅल्यू काय क्लोज आहे. ओके काय क्लोज आहे असे आपल्याला फाइंड करायचं आहे. सो स्टुडंट्स इथे बघा तुम्ही C1 आणि C3 चा एव्हरेज काय इथे काय 46.66 आणि 45 हे काय क्लोज व्हॅल्यू आहे. म्हणजे C1 आणि C3 हे कंपनीचं काय एव्हरेज एक्सपोर्ट काय क्लोज आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी C1 आणि C3. ओके C1 आणि C3 हे कंपनीचं एव्हरेज एक्सपोर्ट काय आहे सेमच आहे. ओके म्हणजे सेमच म्हणजे क्लोज आहे. ओनली 2 व्हॅल्यूजचा डिफरन्स आहे 1.5 व्हॅल्यूचा डिफरन्स आहे. ओके सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी C1 and C3. नेक्स्ट क्वेश्चन The following bar chart shows the percentage composition of the GDP two countries India and Japan. So students हे बघा इथे आपल्याला काय एक बार चार्ट गिवन आहे आणि हे बार चार्ट मध्ये काय आपल्याला काय गिवन आहे पर्सेंटेज कॉम्पोजिशन ऑफ द जीडीपी. जीडीपी म्हणजे काय स्टुडंट्स हे बघा इथे जीडीपी म्हणजे काय ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ओके ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट्स. ओके हे आपल्याला टू कंट्रीजचा काय पर्सेंटेज कॉम्पोजिशन आपल्याला काय गिवन आहे. कोणती कोणती कंट्री इंडिया आणि जपान. ओके हे बघा जसं ऍग्रिकल्चर सर्व्हिसेस मॅन्युफॅक्चरिंग एक्सपोर्ट आणि मिसलेनियस हे आपल्याला काय हे बार डायग्राम मध्ये आणि बार चार्ट मध्ये आपल्याला काय हे सगळे इन्फॉर्मेशन गिवन आहे आणि हे चार्ट वर बेस्ड आपल्याला काय सम क्वेश्चन्स सॉल्व आपण करणार आहे. सो स्टुडंट्स हे बघा क्वेश्चन काय if the total GDP of Japan is rupees 10,000 crore, okay, then GDP accounted for by manufacturing is. So students हे बघा आपल्याला काय गिवन आहे टोटल जीडीपी गिवन आहे जपानचे किती आहे 10,000 करोड. ओके हे आपल्याला गिवन आहे आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे जीडीपी अकाउंटेड बाय मॅन्युफॅक्चरिंग. ओके हे आपल्याला फाइंड करायचं आहे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ जपान किती आहे हे आपल्याला काय फाइंड करायचं आहे. मग आपली ट्रिक काय आहे आपण फर्स्ट काय करणार आहे आपण फॉर्म्युला तयार करणार आहे. ओके सो स्टुडंट्स इथे बघा आपण काय मॅन्युफॅक्चरिंग ऑफ जपान. ओके हे बघा तुम्ही टेबल मध्ये बघा तुम्ही काय मॅन्युफॅक्चरिंग आपल्याला काय ग्रीन कलर मध्ये आपल्याला शो केलेला आहे. हे बघा तुम्ही सिम्बलला बघा तुम्ही किती काय ग्रीन कलर मध्ये आपल्याला शो केलेला आहे. ओके आणि जपान हे बघा तुम्ही जपान कंट्री मध्ये आपल्याला काय हे आपल्याला ग्रीन मध्ये शो केलेला किती आहे 60 to 80. हे बघा इथे काय 60 to 80% काय मॅन्युफॅक्चरिंग आहे. ओके म्हणजे आपण काय करणार इथे बघा तुम्ही हे बघा आपण काय करणार मॅन्युफॅक्चरिंग काय करणार मॅन्युफॅक्चरिंग काय येणार जपानची मॅन्युफॅक्चरिंग काय येणार हे बघा 80 मायनस 60 केलं तर आपल्याला काय मिळेल हे आपल्याला पर्सेंटेज मध्ये गिवन आहे मग काय येणार 20%. म्हणजे जपानची काय मॅन्युफॅक्चरिंग काय 20% आहे. ओके सो स्टुडंट्स मॅन्युफॅक्चरिंग ऑफ जपान काय येणार आहे 20% ऑफ टोटल जीडीपी. ओके सो स्टुडंट्स हे बघा 20% म्हणजे काय जसं की आपण प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये सॉल्व केले 20% म्हणजे काय 20/100 ऑफ म्हणजे काय इनटू आणि टोटल जीडीपी आपल्याला जपानची टोटल जीडीपी गिवन आहे किती आहे 10,000 करोड.
ओके 10,000 काय करोड मध्ये आपल्याला गिवन आहे. हे बघा हे तुम्ही 2 झिरो कॅन्सल करा मग काय येणार 20 काय येणार 20 म्हणजे 2000 करोड. ओके किती रुपीज येणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ जपान किती आहे. ओके जीडीपी अकाउंटेड फॉर बाय मॅन्युफॅक्चरिंग ऑफ जपान इज रुपीज 2000 करोड. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे. ऑप्शन सी 2000 करोड. नेक्स्ट क्वेश्चन. What fraction of India's GDP is accounted for by services? Okay. So students हे बघा this is again very simple question. आपल्याला फक्त अंडरस्टँड होईल पाहिजे काय गिवन आहे आपल्याला काय फाइंड करायचं आहे. जर तुम्हाला नाही समजले तर तुम्ही काय करा अगेन क्वेश्चनला तुम्ही अगेन अँड अगेन रीड करा. ओके जर तुम्ही अगेन अँड अगेन रीड करणार आहे ना तर तुम्हाला काय इझिली तुम्हाला काय गिवन आहे आणि काय तुम्हाला फाइंड करायचं आहे तुम्हाला इझिली काय तुम्हाला अंडरस्टँड होणार आहे काय गिवन आणि काय फाइंड करायचं आहे. ओके सो स्टुडंट्स हे बघा सर्व्हिसेस ऑफ व्हॉट इंडिया. ओके इथे बघा तुम्ही टेबल मध्ये बघा हे बार चार्ट मध्ये बघा काय सर्व्हिसेस आपल्याला काय ब्राऊन कलर मध्ये शो केलेला आहे. ओके ऑफ व्हॉट इंडियाज. ओके हे बघा तुम्ही हे काय म्हणजे काय हे ब्राऊन रिजन किती आहे सर्व्हिसेस ऑफ इंडिया. सर्व्हिसेस ऑफ इंडिया किती आहे हे बघा 40 to 60 म्हणजे काय आपण बिगर नंबर काय 60 वरून आपण 40 मायनस केले तर आपल्याला काय मिळेल 20% म्हणजे किती आहे 20% ऑफ किती आहे सर्व्हिसेस आहे काय इंडियाची. ओके मग इंडिया जीडीपीची काय सर्व्हिसेस किती आहे 20% आहे. मग आपल्याला इथे काय फाइंड करायचं आहे हे बघा तुम्ही व्हॉट फ्रॅक्शन म्हणजे स्टुडंट्स इथे बघा फ्रॅक्शन जे आपल्याला हिंट गिवन आहे. फ्रॅक्शन म्हणजे काय फ्रॅक्शन म्हणजे ट्रिक समजा तुम्ही फ्रॅक्शन म्हणजे काय डिवायडेड बाय. ओके काय डिवायडेड बाय फ्रॅक्शन म्हणजे काय डिवायडेड बाय. ओके आपल्याला काय सर्व्हिसेस ऑफ इंडिया किती आहे आताच आपण फाइंड केलं किती आहे 20%. 20% म्हणजे काय स्टुडंट्स 20/100. ओके आणि हे आपल्याला काय हे फ्रॅक्शन फक्त आपल्याला हे फ्रॅक्शन सॉल्व्ह करायचं आहे. ओके हे आपण काय 0 आपण मायनस करणार आहे काय होणार आहे 2/10 म्हणजे 1/5 2 1 आणि 2 5 म्हणजे किती आहे 1/5 म्हणजे किती फ्रॅक्शन आहे 1/5 ऑफ काय सर्व्हिस काय इंडिया जीडीपी ची सर्व्हिस किती आहे 1/5 आहे. ओके म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी 1/5. ओके आणि स्टुडंट्स अगेन तुम्ही सायमल्टेनियसली तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा विथ मी आणि तुमचा काय स्कोर आहे आउट ऑफ 30 तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा आणि तुमचे काय क्वेरी आणि क्वेश्चन तुम्हाला जे पण हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा तुम्ही. हे बघा नेक्स्ट क्वेश्चन काय इफ the total GDP of India is rupees 30,000 crores then the GDP accounted for by agriculture, services and miscellaneous is. So students इथे आपल्याला काय फाइंड करायचं आहे GDP accounted by agriculture, services and miscellaneous of what India. ओके आपल्याला हे फाइंड करायचं आहे. ओके इंडियाची कंट्रीचं आपल्याला काय ऍग्रिकल्चर सर्व्हिसेस आणि मिसलेनियस जीडीपी किती आहे आपल्याला हे फाइंड करायचं आहे. ओके सो स्टुडंट्स इथे बघा आपण काय करणार आहे हे बघा आपण फक्त पहिले आपण काय करणार आहे ऍग्रिकल्चर सर्व्हिस आणि मिसलेनियस किती आहे आपण हे फाइंड करणार आहे. ओके हे बघा तुम्ही पहिले आपण ऍग्रिकल्चर services and miscellaneous of India. ओके इंडियाचे आपण हे फाइंड करणार आहे. ओके सो स्टुडंट्स हे बार ग्राफ मध्ये बघा तुम्ही
ऍग्रिकल्चर आपल्याला काय ब्ल्यू कलर मध्ये शो केलेलं आहे. हे बघा किती आहे 0 ते 40 म्हणजे इथे काय ना ऍग्रिकल्चर 40 प्लस आपण काय करणार आहे टोटल घेणार आहे. आपण टोटल म्हणजे काय प्लस. ओके आपण इथे काय टोटल फाइंड करणार आहे किती आहे ऍग्रिकल्चर मिसलेनियस अँड सर्व्हिसेस ऑफ इंडिया. ओके सो स्टुडंट्स इथे बघा ऍग्रिकल्चर आपण आताच फाइंड केलं इंडियाचे किती आहे 40. तसेच सर्व्हिसेस आपल्याला काय ब्राऊन कलर मध्ये शो केलेला आहे. किती आहे हे बघा तुम्ही 40 to 60 म्हणजे काय आपण काय करणार आहे सर्व्हिसेस लार्ज नंबर काय मोठा नंबर काय आहे 60 वरून आपण काय करणार आहे 40 मायनस करणार आहे प्लस. तसेच मिसलेनियस आपल्याला काय हे ब्ल्यू कलर मध्ये शो आहे 90 to 100 म्हणजे काय 10. ओके सो स्टुडंट्स इथे बघा तुम्ही 40 प्लस 60 मायनस 40 किती होणार आहे 20 प्लस 10. ओके मग 40 प्लस 20 प्लस 10 किती होणार आहे हे बघा 70. ओके म्हणजे टोटल किती आहे ऍग्रिकल्चर सर्व्हिसेस आणि मिसलेनियस ऑफ इंडिया जीडीपी किती आहे 70%. ओके मग आपण इथे काय करणार आहे आपल्याला काय फाइंड करायचं आहे जीडीपी ऑफ इंडिया. ओके ऑफ इंडियाज ऍग्रिकल्चर सर्व्हिसेस आणि मिसलेनियस. आपण इथे काय केलं फक्त आपण ऍग्रिकल्चर सर्व्हिसेस आणि मिसलेनियस ऑफ इंडिया आपण काय केलं इथे टोटलच केले. मग आपल्याला इथे काय जीडीपी ऑफ ऍग्रिकल्चर सर्व्हिसेस आणि मिसलेनियस ऑफ इंडिया आपण काय करणार आहे हे फाइंड करणार आहे. आपण काय करणार आहे इथे काय आपण किती फाइंड केले 70% म्हणजे इथे काय येणार आहे 70% ऑफ टोटल जीडीपी. ओके सो स्टुडंट्स इथे बघा तुम्ही 70% म्हणजे काय जसं की आपण प्रिव्हियस क्वेश्चन्स मध्ये आपण सॉल्व्ह केले पाय डायग्राम मध्ये तसंच हे बार डायग्राम आणि बार चार्ट मध्ये पण आपण तसंच ट्रिक पण यूज करणार आहे. 70% काय म्हणजे काय हे बघा हे काय 70 आपण काय होणार आहे 100 ऑफ म्हणजे काय इनटू आणि टोटल जीडीपी ऑफ इंडिया आपल्याला गिव्हन आहे किती आहे 30,000 करोड. ओके सो स्टुडंट्स इथे बघा तुम्ही हे 0 आणि 2 0 कॅन्सल होणार आहे. हे बघा 3 7 चा किती होणार आहे 21 आणि किती 0 राहिले 1 2 3 म्हणजे काय होणार आहे 21,000 करोड. म्हणजे इंडियाचे जीडीपी अकाउंटेड बाय ऍग्रिकल्चर सर्व्हिसेस आणि मिसलेनियस ऑफ इंडिया किती आहे 21,000 करोड. ओके म्हणजे हे तिन्ही पण इंडियाचे जीडीपीचे हे तिन्ही पण सेक्शन किती आहे ऍग्रिकल्चर सर्व्हिसेस आणि मिसलेनियस किती आहे 21,000 करोड. ओके म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन डी 21,000 करोड. नेक्स्ट क्वेश्चन what is the ratio of the export of India to the export of Japan? So students again very simple question. चला तुम्ही सॉल्व करा हा क्वेश्चन. मी तुम्हाला टाइम देतो 30 सेकंड मध्ये तुम्ही सॉल्व करा हा क्वेश्चन. तुमच्याकडे फक्त 30 सेकंडच आहे. हे 30 सेकंड मध्ये तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो. ओके टेक युअर टाइम. हे बघा टेक युअर टाइम. हे बघा क्वेश्चन मध्ये काय गिव्हन आहे व्हॉट इज द रेशो ऑफ द एक्सपोर्ट ऑफ इंडिया टू द एक्सपोर्ट ऑफ जपान. ओके म्हणजे आपल्याला काय एक्सपोर्ट फाइंड करायचं आहे. ओके कोणती कंट्रीजच्या इंडिया टू दी जपान. टू म्हणजे काय इथे टू म्हणजे काय अगेन आपण काय करणार आहे डिवाइड. ओके इंडिया टू जपान च्या एक्सपोर्टला आपण काय करणार आहे डिवाइड. ओके सो स्टुडंट्स इथे बघा तुम्ही इंडियाचा एक्सपोर्ट आपल्याला काय पर्पल कलर मध्ये आपल्याला शो केलेला आहे. ओके इंडियाचा एक्सपोर्ट किती आहे 70 to 90 म्हणजे आपण काय करणार आहे
लार्जेस्ट नंबर काय 90 मायनस 70 केले आपण, हे बघा तुम्ही 90 मायनस 70 डिवायडेड बाय. तसेच जपानचं बघा तुम्ही, जपानचं काय एक्सपोर्ट काय जपानचा 80 टू 90 म्हणजे काय येणार आहे 10. ओके 90 मायनस 70 किती येणार आहे 20. 20 अपॉन 10 म्हणजे काय, आपण काय करणार आहे हे 0 आपण काय करणार आहे कॅन्सल करणार आहे. मग काय येणार आहे 2 अपॉन 1. 2 अपॉन 1 म्हणजे काय, आपल्याला काय इथे बघा तुम्ही रेशो फाइंड करायचा आहे. म्हणजे रेशो काय येणार आहे 2:2. रेशो म्हणजे काय 2:2 हे म्हणजे काय टू म्हणजे काय रेशो 2:1. ओके मग स्टुडंट्स तुमचा आन्सर काय आहे कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा, तुम्ही तुमचा आन्सर पण लिहा. ओके हे बघा करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन ए 2:1. नेक्स्ट क्वेश्चन. तो स्टुडंट्स हे बघा डेटा इंटरप्रिटेशन या युनिट मध्ये पण आपल्याला काय क्वालिटेटिव्ह डेटा आणि क्वांटिटेटिव्ह डेटा हे दोन्ही पण डेटा आहे डेटा इंटरप्रिटेशन या युनिट मध्ये. ओके तुम्ही लक्षात ठेवा. हे बघा क्वालिटेटिव्ह डेटा जनरली कॅन इन्क्लूड. ओके क्वालिटेटिव्ह डेटा काय इन्क्लूड करते हे बघा तुम्ही ऑप्शन बघा. फर्स्ट ऑप्शन काय सर्वे अँड क्वेश्चनेअर डेटा. सर्वे अँड क्वेश्चनेअर डेटा म्हणजे काय पब्लिकचे आपण काय करते ओपिनियन आपण काय करते सेट्स ऑफ क्वेश्चन चे थ्रू काय करते पब्लिकचे आपण ओपिनियन जाणू शकतो काय आहे पब्लिकचे ओपिनियन काय आहे हे आपण हे सर्वेचे थ्रू आपण डिसाइड करू शकतो. हे के म्हणजे काय हे सेट्स ऑफ क्वेश्चन आहे म्हणजे काय आपण काउंट करू शकतो क्वेश्चन. म्हणजे हे काय हे क्वांटिटेटिव्ह डेटा आहे क्वालिटेटिव्ह नाहीये म्हणजे हे ऑप्शन काय रॉंग आहे. तसेच तुम्ही काय करा ऑप्शन बी पण रीड करा काय एनी सॉर्ट ऑफ डेटा दॅट कॅन बी समराइज विथ नंबर्स. ओके सो स्टुडंट्स काय हे सेंटेन्सचा मीनिंग काय असे टाईपचे डेटा आणि असे टाईपचे डेटा ज्यामध्ये आपण काय करते हे डेटाला समराइज करते विथ नंबर्स. ओके सो स्टुडंट्स तुम्ही लक्षात ठेवा. हे बघा ज्या पण सेंटेन्स मध्ये नंबर असतात ते काय होते ते क्वांटिटेटिव्ह रिसर्च आणि क्वांटिटेटिव्ह डेटा मध्ये आपण इन्क्लूड करते. ओके म्हणजे हे काय हे क्वांटिटेटिव्ह डेटा आहे. नंबर म्हणजे काय हे काय इथे काय आपल्याला काय नंबर गिवन आहे म्हणजे हे काय येणार क्वांटिटेटिव्ह डेटा मध्ये आपण ह्याला हे सेंटेन्सला आपण क्वांटिटेटिव्ह डेटा मध्ये इन्क्लूड करणार आहे. मग हे आपण ऑप्शन काय इनकरेक्ट आहे क्रॉस करा. जे क्वेश्चन रॉंग आहे फर्स्ट तुम्ही रीड करा अंडरस्टँड करा आणि जे क्वेश्चन रॉंग आहे त्याला फर्स्ट क्रॉस करा तुम्ही. ओके ऑप्शन सी बघा तुम्ही काय टेक्स्ट पिक्चर्स व्हिडिओ साऊंड रेकॉर्डिंग्स. सो स्टुडंट्स हे बघा पिक्चर्स व्हिडिओ आपण काय काउंट नाही करू शकतो. हे काय अनकाउंटेबल काय अनकाउंटेबल डिव्हाइसेस आणि अनकाउंटेबल थिंग्स आहे. हे बघा पिक्चर्सला आपण काय काउंट नाही करू शकतो व्हिडिओजला पण आपण काउंट नाही करू शकतो. दॅट मॅटर्स काय पण मॅटर्स आहे पिक्चर मध्ये काय आपण काउंट नाही करू शकतो है ना. म्हणजे हे काय आपण काय इन्क्लूड करणार क्वालिटेटिव्ह डेटा मध्ये हे आपण इन्क्लूड करणार आहे. ओके आणि लास्ट ऑप्शन पण बघा तुम्ही ऑप्शन डी काय इक्वेशन. सो स्टुडंट्स इक्वेशन म्हणजे काय इक्वेशन मध्ये पण काय असतात नंबर्स असतात. म्हणजे इक्वेशन काय अगेन इक्वेशन जे काय आहे इक्वेशन पण क्वांटिटेटिव्ह डेटा मध्ये आपण इन्क्लूड करते इक्वेशनला. ओके मग इक्वेशन काय क्वांटिटेटिव्ह डेटा आहे. मग इथे क्वालिटेटिव्ह डेटा आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलाय क्वालिटेटिव्ह डेटा. ओके क्वालिटेटिव्ह डेटा काय असतात पिक्चर्स टेक्स्ट व्हिडिओज साऊंड अँड रेकॉर्डिंग. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन सी टेक्स्ट पिक्चर्स साऊंड्स रेकॉर्डिंग आणि व्हिडिओज. ओके नेक्स्ट क्वेश्चन. सो स्टुडंट्स हे बघा what type of data this is. The bug was 5 centimeter long. So students हे बघा आपल्याला काय आपल्याला एक्झाम मध्ये असे काय आपल्याला सेंटेन्स गिवन असते आणि आपल्याला
काय आपल्याला फाइंड करायचं आहे, हे सेंटेन्स काय क्वालिटेटिव्ह आहे वेदर क्वांटिटेटिव्ह डेटा आहे, हे आपल्याला हे फाइंड करायचं आहे. ओके, सो स्टुडंट्स इथे बघा तुम्ही, दिस इज व्हेरी सिम्पल, फक्त तुम्हाला अंडरस्टँड होईल पाहिजे. आणि तुम्ही हे बघा, हे लॉजिक आहे. इथे काय नंबर आहे, नंबर असतात 5. ओके, म्हणजे बग वॉज 5 सेंटीमीटर लॉंग. ओके, आपल्याला काय, हे आपल्याला नंबर मध्ये आपल्याला रिप्रेझेंट केलेलं आहे. बग वॉज 5 सेंटीमीटर लॉंग म्हणजे हे काय येणार आहे, हे काय होणार आहे, क्वांटिटेटिव्ह डेटा. हे कोणता डेटा होणार आहे, क्वांटिटेटिव्ह. ओके, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, सॉरी, ऑप्शन बी, क्वांटिटेटिव्ह डेटा. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन बी, क्वांटिटेटिव्ह डेटा. नेक्स्ट क्वेश्चन, what type of data this is? Again आपल्याला काय एक स्टेटमेंट गिवन आहे, काय the flower is red. ओके, सो स्टुडंट्स अगेन आपल्याला हे बघा, आपल्याला हे स्टेटमेंट मध्ये आपल्याला आणि हे सेंटेन्स मध्ये आपल्याला काय काहीतरी नंबर नाही गिवन आहे, आपल्याला फक्त सेंटेन्स गिवन आहे. काय फक्त फुल काय, फुल लाल आहे, आपल्याला बस आपल्याला फक्त काय सेंटेन्स गिवन आहे, the flower is रेड. ओके, म्हणजे काय फ्लावर आहे जे काय रेड आहे, म्हणजे किती फ्लावर आहे, कसं आहे, आपल्याला हे नाही गिवन आहे. किती फ्लावर आहे हे नाही गिवन आहे, नंबर मध्ये नाही गिवन आहे, फक्त काय किती फ्लावर काय लाल आहे. ओके, म्हणजे हे काय येणार आहे, नंबर नाही आहे हे स्टेटमेंट मध्ये. काय मग काय होणार आहे, काय होणार आहे बघा तुम्ही, काय होणार आहे, क्वालिटेटिव्ह डेटा. ओके, हे सेंटेन्स काय होणार आहे आणि हे स्टेटमेंट काय होणार आहे, क्वालिटेटिव्ह डेटा. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय होणार आहे, ऑप्शन ए, क्वालिटेटिव्ह डेटा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, use the following table and answer the next questions. So students हे बघा, हे टेबल 2016 मध्ये आला होता, कृपया तुम्ही लक्षात ठेवायचे. आपल्याला काय गिवन आहे हे टेबल मध्ये, तुम्ही रीड करा. हे बघा, आपल्याला काय फूड क्रॉप्स गिवन आहे, काय राईस आहे, व्हीट आहे, बार्ले, ज्वार, बाजरा, मेज आणि अदर्स. ओके, आणि हे फूड क्रॉपचे आपल्याला फूड क्रॉपचे आपल्याला एरियाचे काय आपल्याला पर्सेंटेज गिवन आहे. ओके, डिफरंट फ्रूट क्रॉपचे एरियाचे पर्सेंटेज गिवन आहे. हे बघा, जसे राईसचा पर्सेंट किती आहे, 20% ऑफ एरिया आहे राईसचा. तसेच व्हीटचा बघा 20%, बार्लेचं 10, ज्वारचं 10 आणि तसेच अदरचं काय 27.5%. आणि हे टेबल वर बेस्ड आपण काय सम क्वेश्चन्स आपण सॉल्व करणार आहे. सो स्टुडंट्स हे बघा, काय क्वेश्चन, इफ द टोटल एरिया ऑन द जवार इज 1.5 million acres, what is the total area of the field in million acres? So students इथे बघा, तुम्ही रीड करा तुम्ही क्वेश्चन अगेन. आणि हे बघा तुम्ही, हा क्वेश्चन 2016 मध्ये आला होता. मग तुम्ही काय करा, तुम्ही पण सायमल्टेनियसली सॉल्व करा आणि तुम्ही पण तुमचा आन्सर कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा, वेदर इट इज राईट और रॉंग. ओके, आणि तुमचे क्वेश्चन आणि क्वेरी कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा, काय आहे तुमचे क्वेश्चन. हे बघा, इथे काय आपल्याला काय गिवन आहे, इफ द टोटल एरिया अंडर जवार इज 1.5 million acre, what is the total area of the field in million acres? ओके, आपल्याला काय इथे जवारचा एरिया आपल्याला गिवन आहे, किती एरिया आहे जवारचा. मग आपल्याला काय हे टोटल हे क्रॉपचा एरिया आपल्याला गिवन नाहीये. मग आपल्याला काय टोटल एरिया ऑफ फील्ड आपल्याला गिवन नाहीये. हे आपल्याला टोटल एरिया फाइंड करायचं. आपल्याला फक्त काय जवारचा आपल्याला एरिया गिवन आहे. मग आपण काय करणार आहे, हे बघा, टोटल एरिया अंडर जवार आपल्याला हे गिवन आहे इज इक्वल्स टू किती आहे टोटल एरिया अंडर जवार. हे बघा तुम्ही टेबल मध्ये किती आहे, 5%. म्हणजे ते काय येणार, 5% ऑफ टोटल एरिया. ओके,
टोटल एरिया ऑफ ओनली आपल्याला जवारचं गिवन आहे आणि टोटल एरिया म्हणजे काय, हे सगळे एरिया. ओके, हे बघा टोटल एरिया अंडर जवार आपल्याला गिवन आहे किती आहे, 1.5. हे बघा तुम्ही जसं आपण पाय चार्ट बार चार्ट मध्ये असं टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह केले तसंच आपण इथे पण तसंच ट्रिक पण यूज करणार. हे बघा 5% म्हणजे काय, 5/100. ऑफ म्हणजे काय, इनटू आणि टोटल एरिया. टोटल एरिया आपल्याला टोटल एरियाच फाइंड करायचा आहे, मग आपण इथे काय येणार आहे, टोटल एरिया. ओके, हे बघा तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करा, काय होणार आहे, 1.5 into 100 is equals to 5 into total area. So students 1.5 into 100 काय होणार आहे, 150 is equals to 5 into total area. मग टोटल एरिया काय होणार आहे, हे बघा हे 5 काय होणार आहे, डिनॉमिनेटर वर येणार आहे म्हणजे काय, 150/5 म्हणजे हे बघा 5 1 आणि 5 30 150. ओके, सो स्टुडंट्स हे बघा टोटल एरिया किती आहे, 30 मिलियन एकर्स. ओके, आपल्याला काय मिलियन एकर्स मध्ये फाइंड करायचं आहे, म्हणजे टोटल एरिया किती आहे, 30 मिलियन एकर्स. सो करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन सी, 30 मिलियन एकर्स. नेक्स्ट क्वेश्चन, what is the area under rice in million acres? So students हे बघा आपल्याला इथे काय फाइंड करायचं आहे, एरिया ऑफ राईस इन मिलियन एकर्स. ओके, आपल्याला आपण टोटल एरिया फाइंड केलाय तसेच आपल्याला काय राईसचा एरिया फाइंड करायचा आहे इन मिलियन एकर्स मध्ये. ओके, सो स्टुडंट्स हे बघा एरिया अंडर और एरिया ऑफ राईस काय होणार आहे, इज इक्वल्स टू टेबल मध्ये बघा एरिया ऑफ राईस किती गिवन आहे, 20%. मग इथे काय येणार आहे, 20% ऑफ टोटल एरिया. सो स्टुडंट्स इथे बघा तुम्ही 20% म्हणजे काय, 20/100. ऑफ म्हणजे इनटू. ओके, आणि टोटल एरिया हे बघा आपण प्रीवियस क्वेश्चन मध्ये सॉल्व्ह केलं, टोटल एरिया किती आहे, हे बघा इथे 30. मग इथे काय येणार आहे, टोटल एरिया 30. ओके, तुम्ही हे 0 आणि हे 0 कॅन्सल करा, मग किती येणार आहे, 2 into 3 काय येणार आहे, 6. आणि हे टोटल एरिया आपल्याला आपण काय मिलियन एकर्स मध्ये फाइंड केले तसेच हे काय येणार आहे, एरिया ऑफ राईस काय येणार आहे, मिलियन एकर्स मध्येच येणार आहे. ओके, मग एरिया ऑफ राईस किती आहे, 6 मिलियन एकर्स. ओके, मग करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन डी, 6 मिलियन एकर्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, find the sum of the field area of jawar and bajra in million acres and the total area under jawar is 1.5 million acres. So students हे बघा लक्षात ठेवा तुम्ही, अगेन very interesting आणि simple question आणि very important question. आणि स्टुडंट्स हे बघा आपल्याला इथे काय फाइंड करायचे, सम. फाइंड द सम. सम म्हणजे काय, जर क्वेश्चन मध्ये सम येतात पण आपण काय फाइंड करणार आहे, सम म्हणजे काय, ऍड. मग आपण काय करणार आहे, ऍडिशन करणार आहे. सम म्हणजे काय, ऍडिशन. ओके, सो स्टुडंट्स म्हणजे आपण काय सम ऑफ आपल्याला काय फाइंड करायचं आहे, एरिया ऑफ जवार अँड बाजरा. एरिया ऑफ जवार अँड बाजरा इज इक्वल्स टू आपण काय करणार आहे, एरिया ऑफ जवार प्लस एरिया ऑफ बाजरा. सो स्टुडंट्स इथे बघा तुम्ही एरिया ऑफ जवार. ओके, एरिया ऑफ जवार किती आहे, एरिया ऑफ जवार आपल्याला गिवन आहे किती आहे, 1.5 मिलियन एकर प्लस एरिया ऑफ बाजरा आपल्याला गिवन नाहीये, मग आपण कसं फाइंड करणार आहे. इथे बघा तुम्ही, मी तुम्हाला एक ट्रिक शिकणार आहे. हे बघा तुम्ही इथे बाजरा आणि जवार टेबल मध्ये बघा, दोन्ही बाजरा आणि जवार हे दोन्हीचं पण काय एरिया ऑफ पर्सेंट सेम आहे, म्हणजे जिथे एरिया ऑफ जवार आहे त्याचेच काय एरिया ऑफ काय बाजरा पण काय येणार आहे, सेमच येणार आहे. मग
आपण एरिया ऑफ बाजरा पण काय लिहिणार आहे 1.5 मिलियन एकर. ओके, हे काय, हे तुमची वन ट्रिक आहे. ओके, जर तुम्ही हे ट्रिक यूज करणार आहे, मग तुमची परीक्षेसाठी तुमचं काय, तुमचं टाइम सेव्ह होणार आहे. ओके, सो स्टुडंट्स 1.5 प्लस 1.5 किती होणार आहे 3 मिलियन एकर. म्हणजे सम ऑफ एरिया अँड जवार. सम म्हणजे काय, ऍडिशन, दोन्हीचं पण जवार आणि बाजरा हे दोन्हीचं पण आपण एरियाचं ऍड केले तर आपल्याला दोन्हीचं पण एरिया, सम ऑफ दी फील्ड एरिया ऑफ जवार आणि बाजरा किती आहे 3 मिलियन एकर. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन A3. So students, these are the some important MCQs. I hope you like this video and do your preparation, do practice. Good luck with your preparation. आणि students, हा व्हिडिओ तुम्ही 2 आणि 3 सेक्शन मध्ये तुम्ही वाचवा, बिकॉज हे क्वेश्चनचे आहे आणि हे व्हिडिओ क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आणि हे व्हिडिओ काय लांब आहे, खूपच लांब आहे आणि व्हेरी लॉंग व्हिडिओ आहे. ते काय करा, तुम्ही पार्ट मध्ये तुम्ही हे व्हिडिओला तुम्ही पार्ट मध्ये तुम्ही सॉल्व करा क्वेश्चन हे व्हिडिओचे. ओके, आणि प्लीज वॉच दिस व्हिडिओ इन पार्ट्स. ओके, सो स्टुडंट्स, good luck with your preparation and thank you for watching this video. Please like, comment, share and subscribe our channel Global Online Marathi.